जय साडीच्या दुकानात जातो आणि दुकानदाराला जरा चांगल्यातील चॉकलेटी कलरची साडी मागतो। तो खूप साड्या पाहतो, परंतु त्याला कोणतीच साडी पसंत पडत नाही। मग शेजारी असणारी त्याची बायको गौरी म्हणते की अहो, मला चॉकलेटी कलर आवडत नाही, माझ्यासाठी नका घेऊ। अगं, तुझ्यासाठी नाही घेत, मग माझ्या ताईला आणि आईला पण आवडत नाही, त्या दोघींना पण मी साडी घेत नाही। मग नेमकं तुम्ही कोणाला घेत आहात साडी? अगं, ही साडी मी माझ्या मावशीसाठी घेत आहे। काय? त्या तुझ्या गरीब मावशीला एवढी महागातली साडी घेतोस? असं म्हणत त्याच्या आजूबाजूची माणसं तिच्या तोंडाकडे बघायला लागली आणि तिथंच एक चॉकलेटी कलरची एक साडी त्याला दिसली। ती साडी 10,000 रुपयाची होती, तरी पण त्याने ती साडी पॅक करायला सांगितली। गौरी सारखी विचारत होती। मग तो निम्म्या रस्त्यात गेल्यावर जय तिला सांगायला सुरुवात करतो, पण त्याआधी ती म्हणते की माझ्यापाशी घरात खूप साड्या पडल्या आहेत, त्यातील एक साडी मी नक्कीच दिली असती, एवढा खर्च करायची काहीच गरज नव्हती। गौरी मनातून प्रचंड रागवलेली असती। जय म्हणतो, छान आहे ना साडी? मी काय म्हणते ते तुला कळत नाही का? का कळत असून न कळल्याचं नाटक करतोस? हो, मला कळतंय तू काय म्हणते ते। तुला एवढ्या महागातली ही साडी मी घेतलेली तुला पटली नाही, हे कळतंय मला तुझ्या तोंडावरून। जय मात्र मनातून खूप खुश होता, कारण का त्याच्या मनासारखी साडी त्याला मिळाली होती। अरे, चप्पल छान आहे म्हणून आपण तिला डोक्यावर घेऊन मिरवत नाही, जय म्हणाला। गौरी, तू आता खूप अति बोलत आहे। तुला नाही माहीत माझ्यावर माझ्या मावशीचे किती उपकार आहेत। मी तिचे उपकार 7 जन्म सुद्धा फेडू शकणार नाही। माणसे म्हणतात माय मोर पण मावशी जगो, ही म्हण सगळ्यांनाच माहीत आहे, पण याचा खरा अनुभव मला आला। माझी आई कशी होती मी अजूनही जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही, कारण का माझी आई मला कळत नव्हती तेव्हाच मला सोडून गेली। मला मामा पण नव्हता, मला फक्त मावशीच होती। माझे वडील सुद्धा मला सोडून दुसरं लग्न करून निघून गेले। मग माझी सगळी जबाबदारी माझ्या मावशीने घेतली। मला 2 मावस भाऊ होते, त्यांचे पण वय माझ्या एवढेच होते। माझे दोन्ही भाऊ चांगल्या शाळेत शिकत होते आणि मला सरकारी शाळेत काकांनी टाकलं। मावशी काकाच्या मागे लागली होती की मला पण चांगल्या शाळेत टाका, परंतु काकांना मी खुपत होतो। त्यांचे पण बरोबर होतं, आधीच 2 मुलांचा भार आणि त्यात माझा भार म्हणल्यावर त्यांची चिडचिड होत होती। असेच दिवस जात होते। दिवसाबरोबर मी पण मोठा होत होतो, परंतु मावशीने मला कधीच आई नाही याची जाणीव करून दिली नाही। मला काका आणि माझे 2 भाऊ सतत धुसफूस करत होते, परंतु माझी मावशी मला कुशीत घेऊन माझं दुःख घालवत होती। माझी मावशी तेव्हापासून माझ्यासाठी अन्नपूर्णा आहे। त्या घरात मला छोटी मोठी काम सांगत असायची, कधी दुकानला जाणं, दळण आणणे, काकाला डब्बा नेऊन देणे, भाजी आणणे, मला ते जेवायला घालायचे हे मला दिसायचं, परंतु माझ्या काकांना ते खुपायचे, परंतु माझ्याकडे दुसरा कोणताच मार्ग नव्हता। मला मावशीला सोडून दुसरीकडे कुठे जाणे शक्यच नव्हते, कारण माझं म्हणून दुसरं कोणच नव्हतं। मला वाटायचं की मी एक खोली भाड्याने घेऊन तिथे राहावं, परंतु ते शक्य नव्हतं। माझे जेवण, रूमचे भाडे, चहा नाश्ता जीव घाबरून जायचा। ज्या दिवशी माझं जेवणात मन नसायचं, मावशी समजून जायची की मी टेन्शनमध्ये आहे। मग मावशी प्रेमाने मला भरवत असायची। तिच्याकडे पाहिलं की माझ्या डोळ्यात पाणी यायचं। माझ्यामुळे मावशीला
त्रास होतोय हे मला जाणवत होतं, परंतु मावशीने कधी माझ्या भावात आणि माझ्यात भेदभाव केला नाही. माझ्या 2 मावस भाऊ एवढंच मला मावशीने प्रेम दिलं. जेवताना कधी कधी डोळ्यातील पाणी ओघळून ताटात पडायचे. जसं देवाने नशीब दिले तसं जगायला लागलं. मनात दगड ठेवून मी दिवस काढत होतो. मावशीमुळे मला खूप आधार झाला. तिने मला कधीच अंतर दिले नाही. असे ते दिवस होते. हळूहळू मी मोठा होतो. एके दिवशी माझ्या मावशीला आणि काकाला कुठेतरी लग्नाला जायचे होते आणि कपडे इस्त्री द्यायचे मावशी विसरली होती. त्यामुळे काकांनी मला जबरदस्तीने ते कपडे इस्त्री करायला सांगितले. तशी मावशी येऊन म्हणाली, अहो राहू द्या, मी करते ना, कशाला उगाच त्याला त्रास देताय. परंतु काका खूप कठोर शब्दात म्हणाले, काय मी फुकट्याला कामाला लावत नाही? खातो ना, गिळतो ना, तर मग काम केल्याशिवाय कसं जमणार? काम तर करावेच लागेल. आणि काकाने मला 1 तासाच्या आधी हे कपडे इस्त्री करायचे म्हणून सांगितले म्हणण्यापेक्षा दमच दिला असं म्हण. मी याच्या आधी कधीच इस्त्री केलेली नव्हती आणि मला इस्त्री सुद्धा येत नव्हती. मला बोलण्याचा चान्सच काकांनी दिला नाही. काका बाहेरच खुर्ची टाकून बसले होते. त्यामुळे मावशीला सुद्धा माझी मदत करता येत नव्हती. त्या दिवशी काकांचा राग माझ्यावर जास्तच होता. मी एकदम साध्या शाळेत राहून सुद्धा वर्गात पहिला आला होतो. तेव्हा मी 10वीत होतो आणि त्यांचा मुलगा पण 10वीतच होता आणि तो इंग्लिश आणि गणित या विषयात फेल झाला होता. त्याचा राग माझ्यावर काका काढत होते. आमच्या तुकड्यावर जगणारा हा अनाथ मुलगा वर्गात पहिला आला आणि त्यांचा मुलगा नापास झाला. हे त्यांना आवडलं नाही. त्यांची दोन्ही पण मुलं वेगवेगळ्या तोऱ्यात होती. परंतु माझ्या मावशीने मी पहिला आलो म्हणून खूप खूप लाड केले. माझे गपचिप औक्षण करून माझ्या तोंडात लाडू घातला आणि माझ्या डोक्यावर हात फिरवत माझी दृष्ट काढत म्हणाली, खूप खूप मोठा हो. आणि तोपर्यंत काकाने दराडून मला हाक मारली. हाक कानावर आली तसा मी तसाच दचाकलो, कारण का अजून इस्त्री करायचं राहिलं होतं आणि काका माझ्यावर अजून पिसाळले आणि मला अजून इस्त्री करायला बसवले. मी घाबरत इस्त्री करायला लागलो. इस्त्री काय मला येत नव्हती आणि ती इस्त्री म्हणजे आताची इस्त्रीसारखी नव्हती. ती इस्त्री फारच जड होती. घाबरत घाबरत फिरवायला लागलो. 5-6 कपडे चांगले जमले, पण शेवटच्या कपड्याला गडबड झाली. मावशीची साडी जळाली. मन घाबरं झालं. तो जळालेला भाग साडीच्या घडीत लपवला. थरथरत्या हाताने त्या घड्या नीट ठेवल्या. सगळ्यात ती साडी खाली ठेवली. त्या रात्री न जेवताच मी झोपी गेलो नाही, परंतु झोपण्याचं नाटक करून झोपण्याचं नाटक केलं. सकाळी पण माझे प्राथमिक कामे उरकून मी बाहेर हुंदडायला गेलो. कारण का मला भीती वाटत होती. जसा दिवस जाईन तसा माझ्या हृदयाची धडधड वाढत होती. डोळ्यासमोर ती साडी आणि काका फिरत होते. परंतु मावसभाव मला शोधत आला आणि म्हणाला की आईने तुला बोलावलं आहे. जावं तर लागणारच होतं. आजचं मरण उद्यावर किती दिवस ढकलणार या विचाराने गेलो. फारच काका बोलले तर आपण सरळ निघून जायचं असा निश्चय मी केला. दबकत घरात शिरलो. काका मावशी लग्नाला जाण्याच्या तयारीत होते आणि सगळे मी इस्त्री केलेले कपडे घालून तयार होते. तेवढ्यात मावशी बाहेर आली. बाहेर आल्या काका तिला म्हणाले, ती चॉकलेटी रंगाची साडी का नाही घातली, काल इस्त्री केलेली? हे ऐकून माझा हातपाय भीतीने कापायला लागले. सगळ्या अंगाला घाम फुटला. पण मावशी सावरत म्हणाले, अहो ती साडी मला
आता टोचत आहे, तिचं काठ जड आहे. तशी ती साडी माझ्या माहेरच्यांनी घेतलेली होती खूप वर्षापूर्वी, परंतु मी ती जपून ठेवली होती. परंतु मला आता वाटतंय की जसं तुम्हाला माझं माहेर टोचत होतं तसं मला आता ही ती साडी टोचत आहे. त्यापेक्षा तुम्हीही घेतलेली लाल पैठणी चांगली, मौसूत आहे. उगाच टोचणाऱ्या साडीचं नाव काढू नका. मावशी हे सगळं मुद्दाम बोलत होती, परंतु काकाचं कौतुक केल्यामुळे काकाचा चेहरा उजळला. माहेरच्यांची बाजू न घेता त्यांची बाजू घेतली म्हणून ते खुश होते आणि ते म्हणाले की आजपासून ती टोचकी साडी घालूच नको, तशी पण तुला ती छानच दिसत नाही. काका मावशीला म्हणाले की मी अजून अशा तुला 4-5 साड्या आणतो. काका बाहेर जातात. मावशीने माझ्या पाठीवरून हात फिरवत मला म्हणाली की छान बाजरीची भाकर आणि दूध आहे ते खा, आणि बाजरीची भाकर जरा जळाली आहे, त्याचं एवढं मनावर घेऊ नको. मावशीचं बोलणं फक्त मला समजले. मावशीमुळे त्या दिवशी मी वाचलं होतं. जेवताना कळालं की बाजरीची कोणतीच भाकर जळाली नव्हती, पण ते वाक्य साडीवरून होतं हे मला परत समजले. परत काही महिने मी तिथं होतो, परंतु शिक्षणासाठी मला शहरात जावे लागले. नंतर दिवस पण बदलले. छोटी मोठी काम करत मी शिक्षणाचा आणि माझा खर्च करत होतो. परत शिक्षण होता होता माझी प्रगती होत गेली आणि नंतर घरदार आणि लग्न. परत हळूहळू मुलांच्या टेन्शनने काकांना हार्ट अटॅक आला आणि ते गेले. मुलं पण खूप व्यसनेच्या आहारी गेले. जेवढी प्रॉपर्टी होती तेवढी सगळी प्रॉपर्टी त्यांनी दारू आणि नशेत घालवली. आता मावशी गावाकडे मजुरी करून घर चालवते. घर म्हणजे दोन्ही पण मुलं लग्न करून आहेत, परंतु त्यांच्याकडे घरी द्यायला 1 रुपया सुद्धा नाही आणि त्यांच्या पोराबाळांना कोण सांभाळायचं म्हणून मावशीला नाईलाजाने कामाला जावे लागते. मी आता मावशीला कायमचं इकडे घेऊन येणार, तुझी मला परवानगी असेल तर. हे सगळं ऐकून गौरी फक्त शांत राहते. जय म्हणतो, प्लीज गौरी, मला माझ्या मावशीला माहेरची साडी द्यायची आहे. माझ्यामुळे माझ्या मावशीची साडी जळाली आहे. प्लीज मला माझ्या मावशीचं माहेर पण करू दे. खरं तर त्यावेळेस मावशीने खूप प्रेमाने मला जेवण घातले, त्यामुळे मी शांतपणे शकलो. तिचे उपकार कधी फेडू शकणार नाही. गौरी, जयचं बोलणं ऐकून दंग झाली. किती वेगळं असतं रे प्रत्येकाचं आयुष्य. आज तुझ्या यशामागे तुझ्या मावशीचा किती हात आहे ते मला समजले. तिने पाठीमागे ठेवलेली साडी आता तिच्या मांडीवर घेतली आणि जयला म्हणाले की आपण हिला मस्तपैकी पॅक करू. जयच्या पुढे त्याचा भूतकाळ फिरत होता आणि त्याची मावशी सुद्धा चॉकलेटी साडी घालून पदर घेऊन बसलेली त्याला दिसत होती. त्याचे डोळे भरून आले आणि दुसऱ्या दिवशी आनंदाने जय आणि गौरी गावी मावशीकडे जायला निघाले. कथा आवडल्यास लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.